काही दिवसापूर्वी मला एका फॉलोअरचा DM आला होता. त्यामध्ये त्यांनी असं बोललं होतं की सुप्रिया, तू जेव्हा जेव्हा किचनमध्ये काम करतेस तुला काही ना काही लागतं. आता तुम्ही या माझ्या किचनमध्ये आणि तुम्ही करा आणि मग सांगा काही न लागता कशी कामं होतात किचनमध्ये. असं पॉसिबलच नाही की बाईच्या हाताला चटका लागल्याशिवाय स्वयंपाक होतो. आता 10 वर्ष हो किंवा 15 वर्ष किंवा मग 50 वर्ष हो, किचनमध्ये काम करून चटका मात्र लागतोच. आणि घाईगडबडही तितकीच असते. मागे माझ्या इतकी कामं असतात. लहान मुलगी आहे, नवरा आहे, त्यांना टिफिन बनवायचे असतात. त्यानंतर घरची कामं, यूट्यूबची कामं, या सगळ्या कामांमध्ये मला घाईगडबड झालेली असते. आणि त्याच्यामध्ये एखाद्या दिवशी किंवा दररोज जरी म्हटलात, काही ना काही अशी गोष्ट होते ज्याच्यामुळं मला चटका बसतो, काहीतरी माझ्याकडनं फुटल्या जातं. असो, किचनमधली बरीचशी कामं आवरल्या गेलेली आहेत. सकाळी उठल्याबरोबर मस्तपैकी 1 कप चहा घेतला आणि चहा घेतल्याबरोबर लगेचच दुसरे कामं करण्यासाठी किचनमध्ये गेले आणि आहोंनी लगेचच आवाज दिला की अजून 1 कप मला चहा बनव. परत एकदा त्यांच्यासाठी चहा बनवला, कारण ते काहीतरी महत्त्वाचं काम करत होते. त्यामुळे मला आता जास्त किटकिट करायची नव्हती की दुसऱ्यांदा चहा कशाला, एवढा चहा बरा नसतो वगैरे. चहा दिल्यानंतर बेडरूम वगैरे आवरून घेतली आणि आता मावशी येतीलच स्वयंपाक करण्यासाठी. तेवढ्यात इवाचा आवाज आला की मम्मी, मला आज पोळी भाजी नाही पाहिजे, मला आज पोहे बनव. मावशी येण्याबरोबर शक्यतोवर मी किचन मधली सगळी कामं आवरते, जेणेकरून त्यांना किचन मध्ये इझी जाईल स्वयंपाक करण्यासाठी. ऑलरेडी माझी इतकीशी किचन आहे, त्याच्यामुळे म्हटलं त्या येण्या अगोदर फटाफट पोहे बनवून घेते, म्हणजे त्या आल्यानंतर सगळी जागा मोकळी होईल. 5 मिनिटात तिच्यासाठी मी पोहे टाकले. तिला काही लाल तिखट वगैरे किंवा हिरवी मिरची असं काहीच मी टाकत नाही. फिके पोहे बनवते आणि तिच्याबरोबर मी पण खाल्ले. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.